असदुद्दीन ओवैसी यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधलाय। 4 मुलं जन्माला घालण्यासाठी तुम्हाला कोण रोखतंय असा प्रतिसवाल त्यांनी विचारलाय। मी 6 मुलं जन्माला घातली आहेत असं विधान सुद्धा केलंय। हिंदूंनी 4 मुलं जन्माला घातली पाहिजेत असं विधान नवनीत राणा यांनी केलेलं होतं आणि त्यालाच आता उत्तर ओवैसी यांनी दिलेलं आहे। एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी काल अमरावतीच्या दौऱ्यावर होते आणि याच दौऱ्यादरम्यान काही दिवसापूर्वी नवनीत राणांनी 4 मुलं जन्माला घातली पाहिजे असं विधान केलं होतं। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपच्या नेत्या नवनीत राणा आहेत। काल ओवैसी अमरावतीच्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी म्हटलं की 4 नाही तर 8 मुलं जन्माला घातली पाहिजेत। तुमच्यावर देखील टीका केली, कसं बघता त्यांच्या वक्तव्याकडे? मी एवढंच म्हणू शकते, ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट आहे ते आणि सिनियर मेंबर ऑफ पार्लमेंट आहे, एक क्षेत्राला रिप्रेझेंट करतात आणि मोठी आपल्या स्वतःचे पार्टीचं नाव खूप मोठ्याने घेतात। त्यांना माझा प्रश्न राहील की या देशाची डेमोग्राफीवर त्यांनी बोलले पाहिजे। जेव्हा त्यांना विचारलं की या देशाची संविधान ला तुम्ही पुढे ठेवणार की इस्लामला पुढे ठेवणार, तर ओवैसी म्हणते की मी आमच्या इस्लामला सोमत ठेवू। भारत माता की जय बोलायला यांना लाज वाटते, वंदे मातरम बोलायला यांना लाज वाटते, संविधानाबद्दल हे काहीच बोलत नाही। आणि यांना जे मी म्हटलं की 3 ते 4 मुलांनी हिंदूंनी केलं पाहिजे, उघडपणाने हे सांगतात मला 6 आहे आणि त्या मौलानाला जाऊन मला भेटायचं ज्यांनी 19 मुलं केले आहे। तुमचा इरादा काय? वेस्ट बेंगॉलमध्ये कशी यांची संख्या घुसपेट्यांची वाढली त्याच्यावर सांगा। मुंबईमध्ये 10 पासून की 30% मुंबईमध्ये यांची संख्या वाढली त्याच्यावर उत्तर द्या। आसाममध्ये 200% यांची घुसपेट्यांचे मुळे 200% यांची वाढ झाली त्याच्यावर उत्तर द्या। तेलंगणामध्ये डबल संख्याने वाढ झाली त्याच्यावर उत्तर द्या। दिल्लीमध्ये त्यांची संख्या वाढ झाली त्याच्यामध्ये उत्तर द्या। ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट डेमोग्राफी बद्दल बोललो पाहिजे, संविधान बद्दल बोललो पाहिजे। आणि ज्या पद्धतीने हे 6 म्हणतात, तुम्ही करो हम भी करेंगे, तो इस देश में जिस मिट्टी में तुम रहते तो भारत माता की जय बोलो, हम भी दस करने के लिए तैयार है। तुम बोलो तो सही भारत माता की जय, तुमको शर्म आती है जिस मिट्टी में पैदा हुए हैं? तर मला वाटतं की या लोकांना यांची सिटीजनशिप जी आहे या देशाची ओबीसीची सिटीजनशिप जी आहे ते काढून या देशातून बाहेर फेकला पाहिजे। मग हे पाकिस्तानमध्ये जाऊन 10-10, 20-20 करे, कोणी यांना विचारण्यासाठी येणार नाही। तिथं भूकमरी आहे, हे जाऊन भीक मागतील तिथे। कालच्या सभेमध्ये त्यांनी असंही म्हटलं की भारतीय संविधानाची सुरुवात वी द पीपलने होते, भारत माता म्हणून होत नाही। हेच लोक आले पाठ द्यायला आम्हाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेलं आहे, आम्ही त्याच गोष्टीला पकडून आणि ह्या देशाचा प्रत्येक नागरिक देशाचा तो संविधानला मानते। फक्त हेच असे जे किडे आहे ओबीसी सारखे, तेच फक्त या देशाचे संविधानला मानत नाही। आम्ही संविधानला डोक्यावर घेऊन चालणारे लोक आहे।